आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। तिरुपतीच्या मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। एवढंच नाही तर या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। दर्शनासाठी इथे टोकन घेऊन जाण्याची पद्धत आहे आणि या टोकन घेतांच्या वेळेलाच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, काहीशी धक्काबुक्की झाली आणि मग चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा जे स्वयंसेवक आहेत इथले त्यांनी इथे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी खूप जास्त झाली होती आणि यात चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। याची काही दृश्य तुमच्या हाती आली आहेत, यात काही भाविक जखमी झाल्याचं कळतं। आपण ही दृश्य पाहतो आहोत। काही वेळापूर्वीची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, सगळ्यांनाच एका वेळी आत जायचं होतं आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। आणि आत्ताच जी अपडेट हाती येते त्यानुसार या चेंगराचेंगरीमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। काही जणांचा अक्षरशः श्वास अडकला, काही जण खालती पडले अशी ही शक्यता व्यक्त केली जाते। तिरुपतीच्या मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी झाली आणि जी ताजी माहिती हाती येते त्यानुसार या चेंगराचेंगरीत 4 भाविकांचा मृत्यू झाल्याचं कळतं। आपण ही काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो आहोत। आपण पाहतो आहोत महिला आणि अनेक जण, काही ज्येष्ठ नागरिक आहेत। आता या म्हाताऱ्या बाई आहेत, त्यांना या चेंगराचेंगरीत काही क्षण तर श्वास घ्यायला सुद्धा त्रास झाला। लोकांना मंदिरात दर्शनासाठी जाण्याची घाई होती आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली। दर्शन रांगेच्या इथे टोकन दिलं जातं आणि हे टोकन घेऊन मग भाविकांना पुढे सोडलं जातं आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। या चेंगराचेंगरीत 4 भाविकांचा मृत्यू झालाय। आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे। बातमी आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या राजकीय पक्षांच्या तयारीची आणि जवळकीची। अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आशिष शेलार आणि मोहित कंबोज यांनी भेट घेतली। या भेटीमुळे आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे। मनसे भाजपची जवळीक वाढतेय। भाजप नेते राज ठाकरेंच्या भेटीला मनसे भाजपची युती होणार। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मोहित कंबोज यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीत पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर मनसेच्या नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे। मनसे आणि भारतीय जनता पक्ष जर युती झाली तर आम्ही त्याचं स्वागतच करू, कारण मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असं बऱ्यापैकी चिन्ह वाटत होते, परंतु काही कारणास्तव ते झाले नाहीत आणि आम्ही एकटा लढलो, आमच्या ताकदीवर लढलो। भविष्यात देखील जर त्यांनी जर आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे, कारण विधानसभेत जर तुम्ही पाहाल तर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकट्या लढल्याचा फायदा हा शिवसेनेला पण झाला आणि बीजेपीला पण झालेला आहे। काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मनसे आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचं वक्तव्य भाजपच्या नेतृत्वानं यापूर्वी सुद्धा केलं आहे। महापालिका निवडणुकीत मनसे भाजपसोबत आल्यास ते दोन्ही पक्षांसाठी फायद्याचं ठरणार आहे। मुंबईत मनसेची मोठी ताकद आहे। मराठी माणसांच्या मतांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतपेटीत राज ठाकरे यांच्या माध्यमातून खिंडार पाडण्याची भाजपची खेळी असू शकते।
मनसेचा वापर होतोय, तो वापर कोणाविरुद्ध होतोय? तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय, तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतोय आणि तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी होतो. एवढंच मी सांगू शकतो. विशेष म्हणजे मंगळवारी पार पडलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेविषयी आगपाखड करण्यात आली होती. शिवसेनेमुळे मनसेच्या महायुती प्रवेशाला ब्रेक लागला एवढंच नाही तर मनसेच्या युतीच्या मार्गात शिवसेना स्पीड ब्रेकर ठरली असा थेट नाराजीचा सूर मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांनी या बैठकीत आळवला होता. विशेष म्हणजे वेगळं लढल्यानं दोन्ही पक्षांचं नुकसान झाल्याचं मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय. मला तर वाटतं शिंदेमुळे आम्हाला बसला, आमच्यामुळे शिंदेना बसला. हे शिंदेनाही माहिती आहे ना आम्हालाही माहिती आहे. मुळात असं आहे की शिवसेनेमुळे झालं नाही अशात असं काही कोणाला सिंगल आउट ब्लेम करण्याचा विषय नाही. जो वेळ मिळायला पाहिजे होता पूर्ण ही चर्चा घडवून आली तो वेळ मिळाला नाही. कम्युनिकेशन गॅप राहिली, चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे डेटा एक्सचेंज करणं असतं, कुठल्या जागा काय जागा, ही चर्चा कंप्लीट होऊ शकली नाही, त्यामुळे ती युती झाली नाही. शिंदेंच्या स्पीड ब्रेकरमुळे मनसेचा महायुतीतला प्रवेश अडला अशी टीका शिवसेनेच्या नेत्यांना मात्र मान्य नाही. मला या बाबतीत असं वाटतं की मी जे एकनाथ शिंदे साहेबांना बघतो ते कधीच कोणाचा अडथळा बनलेले नाही. आता एखाद्या पक्षामध्ये काय चर्चा करावी हा त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु एखाद्या पक्षाचं जर नुकसान होत असेल तर ते नुकसान झाल्यानंतर ते कोणाच्या माथी फोडायचं तर त्याच्यासाठी एक तगडा नेता लागतो. मला असं वाटतं त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलेलं असावं. आगामी महापालिका निवडणुका सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. अशातच मोठ्या प्रमाणात इच्छुकांमुळे प्रत्येक पक्ष एकला चलो रेचा नारा सुद्धा देतोय. मुंबईत एक गठ्ठा मतदार असलेला मनसे हा भाजपसोबत आल्यास त्याचा भाजपला निश्चित फायदा होईल. ठाकरेंच्या पक्षाकडे असलेला मराठी मतांचा टक्का राज ठाकरे यांच्यामुळे आपल्याकडे वळेल असा भाजपचा होरा आहे. अशातच भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या वाढत्या भेटीगाठींमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे आणि त्याला बळही मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि एक मोठी बातमी, मुंबईतल्या दादरमध्ये पुन्हा एकदा दोन शिवसेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेत. शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि उबाठाचे आमदार महेश सावंत यांच्यात वाद झालाय. दादर पश्चिमेला फुल मार्केटमध्ये एक बॅनर लावला म्हणून दोन्ही गटात हे राजकारण सुरू झालं. आमदार सावंत यांनी हा बॅनर काढायला सांगितल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर समाधान सरवणकर फुल मार्केटमध्ये पोहोचले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारू लागले. यावेळी दोघांनीही एकमेकांवर आरोप केले. त्यांची जत्रा भरलेली आणि तो बालिश पोरगा आलेला आमदाराचा आमदार पुत्र बालिश, त्याला अजून राजकारणाचा माहिती नाही. बापाच्या पुण्यावरती आमदार नगरसेवक झाला. त्यावेळी सुद्धा त्याला पाणी पाजलेला. जवळ 175-200 मतांनी निवडून आलेला उमेदवार. आज तो व्याजासहित आम्ही लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला निवडून दिलाय. त्याला सांगायचं त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठं झालाय. तेवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले, रुस्तमजीपर्यंत राहायला गेलेले आहेत. तो पैसा काय फॅक्टरी होत्या की काय होत्या हे त्याला अजून कळत नाही, कुठे काय बोलायचं.